असणारे तथा आदरणीय डॉक्टर सुशीलजी पाटील यांच्या संकल्पनेतून हा अपूर्व सोहळा आपण आयोजित केलेला आहे। सुरुवातीला आपण पुढे ठेवलेल्या आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांच्या प्रतिमेचं, तसेच काल ज्यांची पुण्यतिथी झाली ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन तथा दीप प्रज्वलन करतील। आणि त्याच वेळेला आदरणीय शेळके मॅडम आपणास विनंती करते आपण स्तवन म्हणावं। आरंभ मंगलमय व्हावा या हेतून आपण प्रतिमा पूजन तथा दीप प्रज्वलन आटोपलेलं आहे आणि सर्व मान्यवर महोदय आपल्या या मंचावर विराजित झालेले आहेत। आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। शब्दस्मरणाने आपण स्वागत करणार आहोत। मॅडम आपण मंचावर येऊन अगदी मोजकसं स्वागत गीत सादर करावं। आदरणीय शेळके मॅडम। अर्थात ही फुलांची उधळण होती। यानंतर लगेचच आपण पुष्पगुच्छासह मान्यवरांचं स्वागत घेऊया। आजच्या या रानभाजी महोत्सव सोहळ्याचे
अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान आदरणीय रामरावजी वानखडे सर, प्रशासन अधिकारी क्रांती शिक्षण संस्था जरूर यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते. माननीय श्री संदीप देशमुख सर पर्यवेक्षक, आदरणीय देशमुख सर, आपण आदरणीय वानखडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. माननीय डॉक्टर अमोल ठवणी सर, अध्यक्ष निमा आयुर्वेद फोरम महाराष्ट्र राज्य, यांचं स्वागत करण्यासाठी पाचारण करते. माननीय कळसकर सर यांना. सर, आपण मंचावर येऊन आदरणीय उद्घाटक डॉक्टर अमोलजी ठवणी सर यांचं पुष्पगुच्छाने स्वागत करूया. यानंतर आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री रामचंद्रजी पाटील सर, सचिव उत्क्रांती शिक्षण संस्था जरूर, यांचे स्वागत करण्यासाठी पाचारण करते. माननीय रायकर सर यांना. सर, आपण पुष्पगुच्छाने स्वागत करायचं. आदरणीय भूते काका, आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय चरणजी भूते, आपण मंचावरती यायचं आहे. माननीय डॉक्टर मीनाताई बंदे, राज्य प्रतिनिधी निमा वुमेन्स फोरम, तसेच माननीय डॉक्टर रुपालीताई जैन यांचं मंचावरती स्वागत करण्यासाठी मी पाचारण करते. माननीय शेळके मॅडम यांना. मॅडम, आपण मंचावर येऊन रोटरी क्लब सदस्य म्हणून आपण मंचावरती यावं. तसेच आजचे जे अतिथी महोदय माननीय नितीन भाऊ खेरडे, अध्यक्ष हरिसेवा फाउंडेशन वरून, माननीय डॉक्टर शैलेंद्रजी लोखंडे, अध्यक्ष निमावरून, यांचे स्वागत करण्यासाठी विनंती करते. माननीय योगेश वानखडे सर यांना. सर, आपण मंचावर यावं आणि आदरणीय नितीन भाऊ खेरडे तसेच आदरणीय शैलेंद्रजी लोखंडे यांचं पुष्पगुच्छाने स्वागत करावं. उपस्थित सर्व मान्यवर महोदयांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय कळसकर सर आणि आदरणीय सिसोदे सर यांना. सर, आपण मंचाकडे यावं आणि इतर सर्व मान्यवर महोदयांचं पुष्पगुच्छाने स्वागत करावं. आदरणीय सिसोदे सर, आदरणीय नितीन भाऊ खेरडे आणि आदरणीय डॉक्टर शैलेंद्रजी लोखंडे सर सुद्धा गेलेले आहेत म्हणतात. सर, आपण इतर सर्व मान्यवर जे स्टेजवरती आहे, योगेश वानखडे सर, सर आपण स्वागत करावं इतर सर्व मान्यवर महोदयांचं. आपल्या या मंचावरती उपस्थित माननीय डॉक्टर दिनेशजी गवळी सर, माजी अध्यक्ष MICM महाराष्ट्र, माननीय डॉक्टर आकाशजी चांगोले सर, सचिव निमा आयुर्वेद फोरम श्री महाराष्ट्र राज्य, डॉक्टर अंकुर डालके सर, निमा फोरम अध्यक्ष अमरावती EC महाराष्ट्र राज्य, डॉक्टर सागर अर्डक सर, माजी अध्यक्ष निमा आयुर्वेद फोरम अमरावती. सर्व मान्यवर महोदय मंचावर उपस्थित आहे आणि सर्वांचं रितसर पुष्पगुच्छाने स्वागत करीत आहोत. थोडी घाईनं आपण हा स्वागत सोहळा आटोपला कारण कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला आहे. या सर्व रानभाजी महोत्सवामध्ये उपस्थित अतिथीगण, सर्व मान्यवर, पालकगण, सर्व विद्यार्थी, माझे शिक्षक बंधू भगिनी, आपणा सर्वांचं स्वागत करते, विद्यार्थ्यांचं कौतुक करते आणि सर्वांसाठी फक्त एवढं म्हणणार, पुष्पांचा गुच्छ हा स्वागत असा आसुसला, पुष्पांचा गुच्छ हा स्वागत असा आसुसला, श्रावणाचा आनंद हा आसमंती बहरला, रानभाजीचा हा सोहळा उत्क्रांतीत बहरला, आपल्या आगमनाने आमचा आनंद ओसंडला, आपल्या आगमनाने आमचा आनंद ओसंडला. यानंतर लगेचच मी विनंती करते, ज्यांचं हे आयोजन संयोजन आहे असे आदरणीय आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री चरणजी सोनारे सर, या रानभाजी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका काय, आपला हेतू काय, आपण प्रास्ताविकातून सादर करावा. आदरणीय सोनारे सर. उत्स्फूर्त प्रतिसाद या रानभाजी महोत्सवाला पाहिला नव्हे, रानभाजी महोत्सवच मी पहिल्यांदा पाहते आहे आणि याची रूपरेषा काय ती सांगण्यासाठी पाचारण करीत आहे आयुर्वेदाचार्य आदरणीय डॉक्टर चरणजी सोनारे सर. ओम श्री धन्वंतरे नमः. मी पिट्टूला विनंती करतो की त्या पत्रिका ज्या होत्या पिशवीमध्ये सर्व गेस्ट जवळ एक एक पीस पत्रिका देऊन देते. श्री धन्वंतरे नमः. आज आपण येथे उत्क्रांती शिक्षण संस्था जरूर आणि श्री विश्वकृपा आयुर्वेदालय वरुड यांच्या सौजन्याने तद्वतच निमा आयुर्वेद फोरम, जय हरी फाउंडेशन,
वरुड, महिला विकास मंच वरुड, रोटरी क्लब ऑफ वरुड, निमा यांच्या सौजन्याने, निमा वरुड संघटना यांच्या सर्व सौजन्याने आपण इथे हा कार्यक्रम आज रानबाजीचा घेतोय. हे आपलं रानबाजीचं 5वं वर्ष आहे. शॉर्टकटमध्ये सांगेल मी, आणि व्यासपीठाची माननीय अध्यक्ष रामरावजी वानकडे सर यांच्या अनुमतीने सर्वांचे नाव न घेता डायरेक्ट सुरू करतो, कारण वेळ जाईल. आणि जे आपले अतिथी आलेले आहेत, डॉक्टर दिनेश गवडी सर आमचे मार्गदर्शक, MCI अध्यक्ष, तद्वतच निमा आयुर्वेद फोरम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अमोल ठवडी सर, डॉक्टर आकाश सांगोले सर, हे आपले अतिथी आणि आपण सर्व त्यांचे होस्ट असं समजूया. आणि आम्हाला मदत करणाऱ्या राज्यप्रतिनिधी डॉक्टर बंदे मॅडम, नितीन दादा, सर्व उत्क्रांती शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ आणि ज्यांच्या समन्वयाने या कार्यक्रमाला असे आमचे मित्र डॉक्टर सुशील पाटील सर, सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम एक विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम बक्षिसासाठी नसून ह्या कार्यक्रमामधून आपल्याला काय घ्यायचं आहे हे ठरवायचं. आणि ज्याला बक्षीस मिळेल त्यांना पण कौतुकच आहे, आणि ज्यांना नाही मिळणार किंवा ते प्रोत्साहन असेल त्यांचं पण कौतुकच आहे, कारण सहभाग होणं हा खूप महत्त्वाचा आहे. या रानभाजी मागे महत्त्वाची संकल्पना हे आहे की आयुर्वेदाचं शास्त्राचं एक सेवा करताना स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हटलं जातं. म्हणजे या रानभाजीच्या मेव्यातून किंवा या रानभाजीच्या स्पर्धेतून आपल्याला ज्या आपण शेतकरी वर्गानं न तयार करता, संवर्धन न करता ज्या रानभाज्या तयार होतात नैसर्गिकरित्या, त्याला रानभाजी म्हटलं जातं. म्हणजे शॉर्टकटमध्ये त्याची डेफिनेशन इतकी करता येईल की आपण न तयार केलेल्या रानभाज्या म्हणजे रानभाज्या. या रानभाज्यांमध्ये आपण संवर्धन केलेल्या भाज्यांपेक्षा, पालक किंवा मेथी याच्यापेक्षा 5 पटीने ते 8 पटीने जे काही व्हिटॅमिन ब, क, ड ई सारखे जे काही व्हिटॅमिन्स आहेत ते अधिक प्रमाणात असतात आणि बिना खर्चिक असतात. निसर्ग खूप छान आहे, सुंदर आहे, तो आपल्याला ह्या सर्व गोष्टी प्रसाद रूपाने देतो. त्याचं आपण संवर्धन व्हावं. आणि नवीन जे जनरेशन आहे फास्ट फूड, जंक फूडमध्ये रुजलेले, हिला कुठेतरी ह्या आजीबाईचा बटवा, भारतीय संस्कृतीचं एक देण आहे, तो बटवा कुठेतरी हे करावा, समोर चालावा आणि नवीन जनरेशनला हेल्थ इज वेल्थ ह्या स्वरूपामध्ये हे सर्व मिळावं. हे सर्व कार्यक्रमामागचं एक प्रामाणिक उद्देश होता. यासाठी, या चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हाला जे व्यासपीठ तयार करून दिलं ते उत्क्रांती शिक्षण संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. शिक्षकांचे आभार मानतो, विद्यार्थ्यांचे आभार मानतो, कारण या उत्कृष्ट उपक्रमाला त्यांनी विशेष करून महत्त्व दिलं. आणि जे आम्हाला नेहमी मदत करतात सर्व संस्था यांचे पण आभार मानतो, कारण समोरच्या जनरेशनला आपण काय देतो हे सर्वात महत्त्वाचं राहतं. पैशाही पेक्षा हेल्थ इज वेल्थ, आरोग्य धनसंपदा हा महत्त्वाचा विषय आहे. मुलांना पैसे देऊन दिशा देण्यापेक्षा त्यांची दशा होत आहेत, त्यापेक्षा त्यांना दिशा देण्याचं काम त्या कार्यक्रमातून एक अपेक्षित होतं. आयुर्वेद शास्त्राचा एक आहार प्रणाली जी स्वस्तवृत्त सब्जेक्टमध्ये आहे, त्या अनुषंगाने आम्हाला सांगायचं होतं. मी माझे 8 मिनिटातले 5 मिनटं घेतले आणि 3 मिनिट मी याच्यामधलं शॉर्टकटमध्ये प्रकाश टाकण्यासाठी माझी मुलगी सईताला मी इथे बोलवतो. की 3 मिनिटात तिचं माझ्याच वेळातला वेळ काढून रानभाजी मेव्याचं जे काही समोरचं हे आहे ते सांगेल आणि मी इथे थांबतो. सर्व स्पर्धकांचे सर्वच नंबर येतील नाही येतील त्या सर्व स्पर्धकांचे कौतुक आणि विशेष करून उत्क्रांती शिक्षण संस्थेचे विशेष करून आभार मानतो. पाटील काका वगैरे जे काही कोठे काका आहेत सर्वांचे, की त्यांनी आम्हाला हे चांगलं व्यासपीठ दिलं. ओम श्री धन्वंतरे नमः. पावसात, डोंगरात, दऱ्यात उगवते हिरवी शाल,
रानभाजी चव असते नैसर्गिक आणि खासवल. खेत नाही, फवारणी नाही, तरीही आरोग्यदायी. हिरवळीच्या कुशीत लपलेली जीवनदायी माई. आज आपण येथे आलो आहोत एक अप्रतिम व सर्वांच्या सहकार्यातून घडवून आलेला हा उत्कृष्ट कार्यक्रम. या श्रावणाच्या पावसाळी दरबारात न्हालेली निसर्गरूपी सृष्टी. आणि नक्कीच श्रावण म्हणजे हरित ऋतूंचा राजा हे आपल्याला सर्वांना माहीतच असते. हा ऋतू आला की निसर्गाच्या कुशीत फुलणारी रानभाजी हीच खरी निसर्गाची देणगी सुद्धा वाटते. रानभाज्यांचे सौंदर्य हे फक्त त्यांच्या चवेत नसते, तर त्यांच्या सहस्फूर्ती जे उमगतात त्या सुद्धात असते. श्रावण सरींनी सजलेल्या मृदूत आणि ग्रामीण जीवनाशी असलेल्या नात्यात असते. रानभाजी हे केवळ थाळीत सजणारी भाजी नसून निसर्ग, आरोग्य, परंपरा आणि जीवनशैली याचं जिवंत द्योतक असं सुद्धा मानलं जाते. आधुनिक काळात जरी त्याचं महत्त्व झोकाळलेलं असेल तरी स्थानिक अन्नसाखळीचा पुनर्जीवन आहे. रानभाजी ही मानवी हस्तक्षेपाशिवाय वाढते, म्हणजे त्याला कोणत्याही रसायनाची गरज पडत नाही. हवामानानुसार ही रानभाजीची वाढ होत असते व पचायला, त्वचेसाठी, अपचनावर उत्तमरित्या काम करते. आधुनिक जगात जिथे सेंद्रिय अन्नाची मागणी वाढत आहे, तिथे ही स्थानिक व पारंपरिक खाद्य संस्कृतीचे जतन करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. या संधीसाठी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यासाठी आयोजकांचे धन्यवाद. जे बक्षिसांसाठी ते ग्रुप कोऑर्डिनेटर होते टीचर, त्यांनी 2 मिनिटं समोर यावं, म्हणजे आम्हाला ते परीक्षण करून म्हणजे गुणक्रमांक काढता येईल. आणि सर्व परीक्षकांचे विशेष 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 धन्यवाद की त्यांनी आम्हाला हे सर्व कन्क्लुडिंग करण्यासाठी मदत केलेली आहे. धन्यवाद सर. नुकतंच आपण प्रास्ताविकातून या संपूर्ण आयोजनामागचा हेतू ऐकलेला आहात. विद्यार्थ्यांना थोडी एक सूचना आहे की आपण शांत बसावं आणि जे काय तुमच्यासमोर मनोगत व्यक्त केलं जाते ते शांतपणे आपल्याला ऐकायचं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे नियोजित उद्घाटक माननीय डॉक्टर अमोल ढवळी सर होते, परंतु उद्घाटनाची घोषणा करण्यासाठी मात्र त्यांच्याकडूनच दिलेल्या निरोपानुसार माननीय डॉक्टर दिनेश गवळी सर, माजी अध्यक्ष MICM महाराष्ट्र यांना विनंती करते, सर आपण या ठिकाणी यावं, या उत्सवाची रीतसर उद्घाटनाची घोषणा करावी आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्वंतरीला नमन करतो. आजच्या या निमा आयुर्वेद फाउंडेशन निमा वरून यांच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामरावजी वानखेडे काका, या शिक्षण संस्थेचे सर्व तसेच कार्यक्रमाचे आजचे खरे उद्घाटक डॉक्टर अमोल ढवळी, प्रमुख उपस्थित रामचंद्रजी पाटील काका, डॉक्टर मीनाताई बंदे, नितीनभाऊ खिरडे, रुपालीताई जैन, शैलेशभाऊ वानखडे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉक्टर चरण सोनारे, मुख्याध्यापक विलास देवराळे आणि आमच्याकडे डॉक्टर सुशील पाटील. या शिक्षण संस्थेचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या रानभाजी महोत्सवाचा उद्घाटन झालं असं मी सर्व मान्यवरांच्या वतीने जाहीर करतो. अतिशय चांगला असा हा उपक्रम इथे राबवलेला आहे. त्याआधी मी या शिक्षण संस्थेचे जे संपूर्ण संचालक मंडळ आहे, रामरावजी काका आहे, त्यांचे खरोखर म्हणजे कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अतिशय भाग्यवान आहे की एवढ्या चांगल्या शाळेत तुम्हाला शिकायला मिळते. एवढा चांगला परिसर, एवढं चांगले खेळाचे ग्राउंड हे आमच्या वेळेस आम्ही पाहिलेलं नाही आहे. त्या अशा शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे, त्यामुळे तुम्ही खरंच भाग्यवान आहे. आणि आज रानभाजी महोत्सव हा जो इथे उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या मुलांना आजकाल लहान मुलांना काय माहीत आहे, पिझ्झा माहीत आहे, बर्गर माहीत आहे, पास्ता माहीत आहे, मॅगी माहीत आहे, हेच सगळ्यात जास्त आवडते.
पण आरोग्याच्या दृष्टीनं रानभाज्या ह्या प्रत्येकानं खाल्ली पाहिजे, त्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे लहानपणापासून. म्हणून हा इथे उपक्रम राबवलेला अतिशय चांगला उपक्रम आहे. शाळेच्या शिक्षिका त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं हा महोत्सव राबवून विद्यार्थ्यांना त्या भाजीचं महत्त्व तिथं विशद केलेलं आहे. प्रत्येकाने ही भाजी खाल्ली पाहिजे, म्हणून ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात. ते डॉक्टर चरण सोनारे सरांनी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे बुद्धीसाठी काही गोष्टीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे शरीरासाठी व बुद्धीसाठी सुद्धा ह्या रानभाज्यांची आवश्यकता आहे. ह्या रानभाज्या ज्या आहेत ठराविक वेळेतच येतात, त्या ठराविक वेळेतच खाल्ल्या पाहिजे. आणि तुम्हाला मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की पिझ्झा, बर्गर, पास्ता हे याच्यापेक्षा जास्तीत जास्त आपल्या घरी जे कुठली भाजी होते ते आनंदाने खावे आणि आपले आरोग्य चांगले राहावे ही ईश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अगदी मोजक्या शब्दात सरांनी आपणास मार्गदर्शन केलं, उद्घाटनाची घोषणा केली. सरांनी एवढंच म्हटलं, आहार असावा पोषक, खाऊ नये काही बाधक, जे जे शरीरास आवश्यक ते ते खावे सर्व पौष्टिक, असा सुंदर संदेश आपणा सर्वांना दिला. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय डॉक्टर मीनाताई बंदे मॅडम आपणास विनंती करते, आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. आदरणीय डॉक्टर मीनाताई बंदे. आदरणीय व्यासपीठ, उत्क्रांती शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, पदाधिकारी आणि परीक्षक वर्ग, निमा वुमेन्स फोरम, तसेच सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तसेच सर्व स्पर्धकांनो, आज इथे उत्क्रांती शिक्षण संस्थेमध्ये श्री विश्वकृपा निमा आणि निमा वुमेन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने समजा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. परंतु त्याचं सर्व श्रेय डॉक्टर चरण सोनारे सरांना या जातं, कारण सगळ्यात जास्त मेहनत आणि संकल्पना त्यांची असते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळेजण. तुम्हाला सगळ्यांना आवडला का हा उपक्रम? की आपण एखाद्या दिवशी पिझ्झा, बर्गर याची कार्यशाळा ठेवायची? हो, है ना? नाही, आपल्या आरोग्यासाठी काय आवश्यक आहे याचा विचार तुम्हाला समजला पाहिजे. तुम्ही काय खाल्लं पाहिजे तुमच्या आरोग्यासाठी, यासाठी ही कार्यशाळा याचं आयोजन केलेलं. सर्वात महत्त्वाचं ज्या ह्या पालेभाज्या या ऋतूमध्ये मिळतात, ह्या सर्व पालेभाज्यांमध्ये सर्व आवश्यक विटॅमिन्स, मिनरल्स असतात आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या पचनासाठी आवश्यक ते फायबर या भाजीपाल्यामधून आपल्या पोटामध्ये जातं, जे पचनासाठी अतिशय आवश्यक असतं आणि तेच तुम्हा मुलांना समजत नाही. जे तुम्ही पिझ्झा, बर्गर खाता ते सगळे मैद्याचे पदार्थ असतात, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फायबर तुमच्या पोटामध्ये जात नाही, त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता नावाचा आजार होऊ शकतो. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त या पालेभाज्यांचं, रानभाज्यांचं सेवन या ऋतूमध्ये केलं पाहिजे. हे तुम्हाला सूचना देण्यासाठीच या कार्यशाळेचं आयोजन आहे. सर्व रानभाज्या या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त उगवतात, त्या बिना फवाऱ्याच्या असतात, त्याच्यामध्ये कुठलीही कीड नसते आणि त्या आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात, म्हणून त्या आपण खाल्ल्या पाहिजे. आज आम्ही इथे परीक्षण केलं. परीक्षणामध्ये असं लक्षात आलं की जास्तीत जास्त मुलांनी अंबाडीची भाजी आणि कुंजराची भाजी याच्यावर जास्त जोर दिला. पण काही मुलांनी काटोल्याची भाजी, काही मुलांनी बांबूच्या कोंबाची भाजी, काही मुलांनी करवंदाची भाजी, काही मुलांनी अळूच्या पानाची भाजी, अळूच्या पानाच्या वड्या, अळूच्या पानाचे ढोकळे, सँडविच असे निरनिराळे प्रकार करून आणले. त्याची सगळ्यांची चव छान होती. त्यांच्या सगळ्यांच्या आयांना धन्यवाद. त्या खरंच चांगल्या कलाकार आहेत स्वयंपाकातल्या असं मी म्हणेन. पण मुलांना त्यामध्ये काय आहे,
भाजी खाणं जितकं चांगलं तितकं ढोकळ्यामधून ती भाजी जाणार नाही. म्हणजे भाजी पोटात जर जास्त गेली पाहिजे तर त्यांनी ती भाजीच खाल्ली पाहिजे असं मला वाटते. सगळ्यांनी याचा आस्वाद घेतला. सगळ्यांच्या चव खूप छान होत्या. फक्त परीक्षण करताना आम्हाला मुलांनी त्याचं प्रेझेंटेशन कसं केलं, त्याला त्याचं नाव माहिती आहे का, त्याचा सायंटिफिक नेम माहिती आहे का, आणि त्या भाजीचे औषधी उपयोग काय आहे हे ज्यांना व्यवस्थित सांगता आलं त्यांना आम्ही नंबर दिले खऱ्या अर्थाने. तर त्यांनी सगळ्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं की आम्हाला का नाही मिळाला नंबर. तर काही मुलांनी परीक्षण प्रेझेंटेशन छान केलं पण समोर जे काही त्यांनी त्यांची नेम प्लेट ठेवली होती भाजीची त्याचे नावच चुकीचे लिहिले होते. अंबाडी लिहायचं तर अंबाडी लिहिलं, बांबूचे कोंब लिहायचे तर कोंब लिहिले. अशा अनेक चुका मुलांनी केल्या. तर त्यांनी त्यांच्या त्या चुका पण सुधाराव्या एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. परीक्षकाची भूमिका पार पाडत असताना परीक्षकाला अनेक गोष्टी आणि त्यातले सगळे बारकावे टिपायचे असतात. मॅडम ही जी धुरा आहे ती बरेचदा सांभाळतात. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत आणि त्यामुळं अतिशय सूक्ष्म आणि पारदर्शक असं परीक्षण तुमचं झालेलं आहे. यानंतर मी विनंती करते माननीय श्री नितीन भाऊ खिरडे यांना, सर आपण आपले मोलाचे विचार या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावेत. देवता धन्वंतरी, राष्ट्रपती तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती घाडेबाबा आणि समस्त महामानवांचे नतमस्तक होतो. उत्क्रांती शिक्षण संस्था व विश्वकृपा विश्व आयुर्वेदालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे जो रानबाजी महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामरावजी वानखडे सर, उद्घाटक डॉक्टर ढवळे साहेब आणि समस्त व्यासपीठ. आता इथे डॉक्टर मंडळी आहे, त्यांनी सांगितलं तर आपल्याला की विद्यार्थ्यांना जे फास्ट फूड जंक फूड याची आवड आहे. त्यांना आपल्या जीवनाच्या चवीसाठी हे सगळं खावं वाटते. परंतु मित्रांनो, आमचे मित्र डॉक्टर मधुर आणि नेहमीच सांगतात की अजिनोमोटोसारखे यामध्ये जे विषारी पदार्थ असतात यामुळे आपली पाचन संस्था बिघडते, आपले पोट खराब होते. तर डॉक्टर चरण सोनारे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हा रानबाजी महोत्सव वरुडला साजरा होत आहे. परंतु यावर्षी रामरावजी वानखडे सरांनी त्यांना सहकार्य केले, आर्थिक सहकार्य शाळा उपलब्ध करून दिली. त्यामुळे तो जो आज कार्यक्रम तुमच्या जरूर हायस्कूलला उत्क्रांती हायस्कूलला होत आहे. तर मित्रांनो, रानभाज्याचं सगळ्यांना महत्त्व सांगितलं. रानभाज्या ॲटोमॅटिकच निघतात. म्हणजे सुरुवातच पाऊस झाला की सुरुवात तरोड्यापासून सुरू होते. जो तरोडा जो आपण दुर्लक्षित करतो त्याचीसुद्धा चांगली भाजी होते. मी तर ह्या 2-3 महिने कंटिन्यू रानभाज्याचं सेवन नक्कीच करतो. तर चांगले जीवनसत्व आपल्याला मिळावं, आपले आरोग्य चांगलं राहावं ह्या दृष्टिकोनातून डॉक्टर चरण सोनारे या आयुर्वेदाचा प्रचार उपचार करताना मुलांचे स्वास्थ्य, विद्यार्थी स्वास्थ्य चांगलं राहावं याकरता विविध शाळेत आपले समुपदेशाचे कार्यक्रम घेतात. आणि फक्त लोकांना भाषण देऊनच म्हणजे सुधारणा विद्यार्थ्यांना घडवून आणण्यापेक्षा प्रॅक्टिकली त्यांना काहीतरी द्यावं हे जाणून त्यांनी एक रानबाजी महोत्सव ते दरवर्षी आयोजन करतात. तर या ठिकाणी मी उत्क्रांती हायस्कूल आणि रामरावजी वानखडे सरांचं खरंच या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी आपला परिसर उपलब्ध करून दिला आणि आर्थिक मदतसुद्धा या कार्यक्रमाला केली आणि आम्हाला इथे बोलावला, आमचा सन्मान केला. याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इथे जे जे काही नवीन असेल आणि जे जे काही हितकारक असेल त्या सर्वांसाठी आमचे उत्क्रांती शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेसाठी झटणारी सर्व मान्यवर मंडळी सदैव सोबत आहे. यानंतर आजचे खऱ्या अर्थाने जे नियोजित उद्घाटक होते आदरणीय डॉक्टर अमोल ढवळे सर
आपण देखील या मंचावर आपले मौलिक विचार व्यक्त करावेत. आदरणीय डॉक्टर सोनारे सरांकडून आपणास तशी विनंती आहे. सर, आपण बोलावं. सुंदर रानभाजी महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळं आम्हाला खूप समाधान वाटत आहे. हा महोत्सव म्हणजे निसर्ग परंपरा यांच्या संगमाचा एक सुंदर सोहळा आहे. आयुर्वेद म्हणतो अन्न हे औषध आहे आणि सर्वात श्रेष्ठ अन्न म्हणजे आपल्या जागेत आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी उगवलेलं धन धान्य फळं, आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो आहे किंवा ज्या एरियात राहतो त्या एरियात उगवणाऱ्या सगळ्या वनस्पती ह्या औषध म्हणूनच काम करतात. हा उपक्रम वरुण निमा आणि चरण सोनारे यांनी बरेच 5 वर्षापासून केलेला आहे. तर हा उपक्रम आम्ही याच्या पुढं निमा आयुर्वेद फोरम महाराष्ट्र आणि निमा सेंट्रल काउन्सिल यांच्यातर्फे पूर्ण देशात घेणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. महत्वाचं आपण देहाचे चोचले पुरवू नये, त्याच्या अधिक लाड करू नये, तर पौष्टिक आहार घेऊन आपलं सुदृढ निरोगी आयुष्य आपल्याला जगायचं आहे. हा एक विचार सरांनी आपल्यासमोर मांडला. यानंतर आपण या रानभाजी महोत्सवामध्ये जे विद्यार्थी सहभागी होते त्यातील प्रातिनिधिक स्वरूपात 2 अभिप्राय आपणास घ्यायचे आहेत. त्यामुळं प्रथम मी विनंती करते कुमारी स्वरा योगेश तुमराम या विद्यार्थिनीला, ती 10वीची विद्यार्थिनी आहे, या रानभाजी महोत्सवामध्ये सहभागी होती. ती आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम रानभाजी महोत्सव या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख अतिथी तथा उपस्थित सर्व आदरणीय मंच. मी स्वरा तुमराम, वर्ग 10 ची विद्यार्थिनी. मी माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये असा कार्यक्रम पहिल्यांदाच बघत आहे. रानभाजी महोत्सवाच्या आयोजनामुळे मला रानभाज्यांविषयी पहिल्यांदाच बघायला मिळालं व त्यांची वैज्ञानिक नावे सुद्धा माहीत पडली. जर हा कार्यक्रम झाला नसता तर कदाचित आपल्या भागामध्ये इतक्या रानभाज्या आहेत हे मला यावर सुद्धा मी विचार केला नसता. जेव्हा मी रानभाज्यांविषयी माहिती घेत होती तेव्हा मला कळले की रानभाजी आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे. रानभाज्यांमध्ये विविध पोषक तत्व असतात, जसे की लोह, कॅल्शियम, विटॅमिन ए आणि विटॅमिन सी. त्याचप्रमाणे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच या भाज्यांमुळे आपली पचनक्रियेस मदत होते. माननीय महोदय, आमच्या पिढीमध्ये कदाचित कोणी रानभाज्या खात असेल, कारण आमच्या फास्ट फूडच्या जमान्यात कोणी रानभाजी खात नाही आणि रानभाजी हे खूप दुर्मिळ प्रमाणात उपलब्ध असतात. आणि रानभाजी महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना रानभाज्यांची माहिती मिळाली व त्यापासून तयार होणारे पदार्थ आम्हाला बघायला मिळाले. आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वप्रथम डॉक्टर चरणजी सोनारे, त्याचप्रमाणे सर्व निमा फोरमचे आभार मानते आणि शेवटी सर्वांचे आभार मानून मी माझ्या मनोगतास विराम देते. धन्यवाद. तेवढं तुझं कौतुक कमीच आहे. यानंतर जीविका कुटे या विद्यार्थिनी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सर्वांनाच माहिती आहे की आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत. आपण इथे रानभाजी महोत्सव या स्पर्धेसाठी जमलेलो आहोत. तर रानभाजी म्हणजे काय? रानभाजी म्हणजे जंगलात, माड रानात किंवा परसदारीतून नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या. जर हा कार्यक्रम घेतलाच नसता तर आपल्याला विविध रानभाज्यांची माहिती मिळालीच नसते. त्यांचे उपयोग काय, त्यांचा फायदा काय. आजकाल सगळ्या भाज्या ह्या रासायनिक खतांचा वापर करून बनवल्या जातात, पण रानभाज्यांमध्ये असा रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, म्हणून त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खनिजे असतात.
जर हा कार्यक्रम घेतलाच नसता तर आपल्यापैकी काही मुलांना रानभाजीचे नाव सुद्धा कळले नसते, अगदी मला सुद्धा. त्यामुळे मी आपल्या शाळेचे आभार व्यक्त करते की त्यांनी हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवला आणि त्यांनी आपल्याला सहभागी होण्याची संधी दिली, म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. छान बेटा, धन्यवाद. तुमच्यातीलच तुमच्या भगिनी या ठिकाणी येऊन जेव्हा रानभाजीचं महत्त्व सांगतात आणि आपल्या आरोग्यासाठी त्या किती हितकारक आहे याचं महत्त्व पटवून देतात, तेव्हा तुमच्या इवल्याशा वाजणाऱ्या त्या टाळ्यांनी काही समाधान होत नाही. एकदा जोरदार त्या दोघींसाठी टाळ्या होईल. यानंतर आपणास रितसर आजचं जे परीक्षण ज्यांनी केलं त्या सर्व परीक्षक मंडळी आणि ज्या गटाचं नेतृत्व आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी केलं ते सर्व गटप्रमुख यांनी पुढे यायचं आहे. मी एक एक गटाचं नाव घेईल, त्यांना हे प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. प्रथमतः पहिला गट चैत्र गट, या गटाचे गटप्रमुख होते अनिल सलामे सर आणि परीक्षणाची धुरा ज्यांनी सांभाळली त्या आहेत सौ स्मिताताई लांडे आणि जयश्रीताई फुटाणे. आपण मंचावर यावं आणि मान्यवरांच्या हस्ते हे सन्मानपत्र घेऊन जावं. आदरणीय अनिल सलामे सर, सौ स्मिताताई लांडे आणि जयश्रीताई फुटाणे ऐवजी झाडं दिली जाणार आहेत. सर चिरंतन ठेव आहे आणि त्यामुळं ठेव आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वानखडे सर यांच्याकडून आदरणीय सलामी सरांना भेट दिली, सोबतच एक सन्मानपत्र देण्यात आलेलं आहे. यानंतरचा दुसरा ग्रुप आहे वैशाख ग्रुप, सुधीर दवंडे सर आणि गटप्रमुख म्हणून सुधीर दवंडे सर आहेत आणि परीक्षक जे आहेत सौ प्रणिता आदरणीय टवळे सर यांच्याकडून हे सन्मानपत्र आणि एक सुंदर असं झाड भेट म्हणून स्वीकारावं. यानंतर सर आणि परीक्षण ज्यांनी केलं त्या परीक्षक आहेत डॉक्टर जयाताई अळसपुरे, सौ सुप्रियाताई बंदे, मुक्ताताई वानखडे आणि सुमिताताई धोटे. आपण सर्वांनी मंचावरती यावं आणि ही सन्मानपत्र तथा वृक्ष आपणास भेट दिली जाते आहे त्याचा स्वीकार आपण करावा. सोबत यावं, थोडं लवकर यावं. यानंतरचा चौथा ग्रुप आहे आषाढ ग्रुप. आदरणीय योगेश तुमराम सर या गटाचे गटप्रमुख आहेत. या गटाचं परीक्षण करणाऱ्या सौ मंगलाताई कुकडे आणि सौ मंदाताई पोकमारे आपण परीक्षणाची धुरा सांभाळली, आपण देखील मंचावर यावं. मान्यवरांच्या हस्ते हे प्रमाणपत्र आणि पुष्प घेऊन जावं. यानंतरचा ग्रुप आहे श्रावण ग्रुप. आदरणीय तुमराम सर आपण मंचावरती यावं. तुमराम सर हे चौथ्या गटाचे गटप्रमुख होते. आषाढ गट आदरणीय मंगलाताई कुकडे आणि मंदाताई फुकमारे आपण मंचावरती यायचं आहे आणि सोबत आपले गटप्रमुख आहेत. या ठिकाणी त्यांना एक वृक्ष आणि सन्मानपत्र दिले जाते आहे. मंदाताई नाही आहेत. पुढचा गट आहे श्रावण गट. चंद्रकांत धस्सर या गटाचे गटप्रमुख आहेत आणि डॉक्टर मीनाताई बंदे आणि श्री देवाभाऊ उईके यांनी या गटाचं परीक्षण केलेलं आहे. हे एक पुष्प वृक्ष आणि सन्मानपत्र घेऊन जावं. आदरणीय धस्सर, डॉक्टर मीनाताई बंदे मॅडम आणि श्री देवाभाऊ उईके आपण या सन्मानपत्राचा आणि या वृक्षाचा स्वीकार करावा. त्यानंतर सहावा जो गट आहे तो आहे भाद्रपद गट आणि या गटाच्या प्रमुख होत्या मोरे मॅडम. परीक्षणाची धुरा सांभाळी सौ निरंजनाताई तडस, मंदाताई चौधरी आणि शैलजाताई गोरडे मॅडम आपण मंचावरती यावं आणि
सन्मानपत्र आणि वृक्ष आपणास भेट दिली जाते आहे. या भेटीचा आनंदमयी स्वीकार करावा. आदरणीय सौ निरंजनाताई तळस, आदरणीय मंदाताई चौधरी, आदरणीय शैलजाताई गोरडे मॅडम, आपण या सन्मानपत्राचा आणि वृक्षाचा स्वीकार करावा. विद्यार्थी मित्र हो, कुठलाही सोहळा म्हटला की त्याचा काही शिष्टाचार असतो आणि तो पाळायचा असतो. परीक्षणाचं कार्य हे साधं सोपं नाही. परीक्षणाची धुरा सांभाळत असताना अगदी ते निष्पक्षपाती व्हावं यासाठी परीक्षकाला खूप पथ्य पाळावी लागते. ती संपूर्णतः पथ्य पाळून या सर्व परीक्षक मंडळींनी परीक्षण केलेलं आहे आणि हे सर्व पारदर्शक असं परीक्षण आहे. आणि म्हणूनच आपणा सर्वांचे मी खरोखर अभिनंदन करते, आभार मानते. आणि पुढील सूत्र सगळ्यांचे सूत्र तर मानेकर मॅडमनी सांभाळले. मी आदरणीय गौरी सरांना विनंती करतो, मानेकर मॅडमला पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करेल, कारण त्यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळत आम्हाला सहकार्य केले. आणि दुसऱ्या मला वाटते तट्टे मॅडम यांनी पण या कोऑर्डिनेशनसाठी मदत केली. सर्व शिक्षकांचा सहभाग आहे, याचं प्रतिनिधी म्हणून आम्ही हे करतोय. या सर्व कार्यक्रमासाठी जो समन्वय साधला नितीन मॅडम समन्वय साधला ते आमचे मित्र, सहकारी आणि एक सकारात्मक जे आयुर्वेदासाठी काम करतात ते म्हणजे डॉक्टर सुशील पाटील सर. मी सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. यामध्ये उत्क्रांती शिक्षण संस्थेने आयुर्वेदाच्या प्रसाराच्या आणि प्रचारासाठी आम्हाला विशेष सहकार्य केलं. आणि या सर्वांचं केंद्रबिंदू म्हणून म्हणजे शिक्षकांचं केंद्रबिंदू म्हणून मी देवराळे सरांना विनंती करतो. संचालकाचं प्रतिनिधित्व आणि केंद्रबिंदू म्हणून मी सुशील सरांना आणि नवीन जनरेशन उत्क्रांती शिक्षण संस्थेची यांना विनंती करतो. देशमुख दादा येथील आणि नितीन दादा, अजय दादा वर येथील आणि या सर्वांचा संचालक मंडळाचा शिक्षक प्रतिनिधित्व देवराळे सरांचं. मान्य देवराळे सर नसेल तर कोणी शिक्षक सर, सुशील सर शिक्षक प्रतिनिधी कोण आलं तर आमच्या देशमुख सर यांना विनंती करतो. शिक्षक सर्वांचं विश्वकृपा शिवाजी वानखडे सर, एक विश्वकृपा आयुर्वेदालय तर्फे आणि आमच्या सर्व संस्थांतर्फे एक सन्मान चिन्ह, एक फोटो भेट आम्ही देतोय. हा स्वीकारावा आणि आयुर्वेदाच्या उत्कृष्ट कार्यासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल मनस्वी आभार सर. हा सन्मान आज जो उत्क्रांती शिक्षण संस्थेला विश्वकृपा आयुर्वेदालय यांच्याकडून मिळत आहे ही अनमोल भेट आहे जी चिरंतन आहे. हा सन्मान केवळ उद्या एका व्यक्तीचा नसून तो आपल्या संपूर्ण शिक्षण संस्थेचा सन्मान आहे. आणि असा सन्मान मिळणं ही खरं तर भाग्याची गोष्ट आहे. आयोजन, नियोजन आणि संपूर्ण धुरा ज्या मंडळींनी सांभाळली, खरं तर त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. या संपूर्ण गाड्याचे चालक जे आहेत त्यांचं कार्यकर्तृत्व खरोखर महान आहे. आणि त्या कार्यकर्तृत्वाला सलाम म्हणून आज सरांकडून ही अनमोल अशी भेट प्राप्त झालेली आहे. सर खूप खूप धन्यवाद. मी
श्रीमती मंदाताई चौधरी मॅडम ज्या आम्हाला सहकार्य करतात त्या बक्षीस डिक्लेअर करतील आणि हे सर्व बक्षीस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 15 ऑगस्टला देण्यात येत आहेत, कारण सर्व मान्यवरांना घाई आहे आणि व्यवस्थित तो कार्यक्रम पार पाडावा, तुमचा उत्साह वाढावा आणि जे सहभागी होते त्यांचा उत्साह वाढावा म्हणून इथे हे करतोय. आपल्याला यामध्ये उत्क्रांती पतसंस्थेतर्फे वर्गणीमध्ये 5,000ची मदत मिळाली. नितीन भाऊ खर्डे हरिसेवा फाउंडेशनतर्फे आपल्याला प्रोत्साहनपर बक्षिसामध्ये 10 बॉटल्स दिल्या आणि सर्वांच्या सहयोगानं आपल्याला सील आणि सर्व प्राप्त झालेले आहे. समोरचं बक्षीस वितरणाचं मॅडम शिक्षण संस्था जरूर, विश्वकृपा आयुर्वेदालय वरून आणि रोटरी क्लब ऑफ वरून हरी सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा आगळा वेगळा रानभाजी महोत्सव त्या इथे पार पडला. कार्यक्रम खूप सुंदर होता आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. नंबरिंग करताना सुद्धा प्रश्न पडत होता, तर यामध्ये प्रथम 5 ते 7चा ग्रुप आहे, चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ ग्रुप. यामध्ये मी पहिल्यांदा प्रोत्साहनपर बक्षिसांची नावं घेत आहे. त्यामध्ये प्रोत्साहनपरमध्ये 5 ते 7 मधून पहिला आहे, म्हणजे प्रोत्साहनपरमध्ये नंबर नाहीच आहे. प्रोत्साहनपरमध्ये ज्ञानेश्वरी शिरसाम, कृष्णा भिजवे, गौरी मनोज काळमे, हंसवी विजय शेळके, तोशिका गोवर्धन वाडबुदे, स्वरा सिद्धार्थ राऊत, भावेश उईके आणि होमेश्वरी कापसे या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बनवून बक्षीस मिळाले आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकामध्ये 2 विद्यार्थी आहेत, कुमारी अक्षरा राज वरुडकर आणि कुमारी हर्षिका रवींद्र पाटणकर, तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांकामध्ये 2 विद्यार्थी आहेत, हिंदवी निशिगंध देशमुख आणि आर्या ठोसे. प्रथम क्रमांकामध्ये 2 विद्यार्थी आहेत, अजित रुपेश खुटपटे आणि स्वराज निशिगंध देशमुख. या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. यानंतर ग्रुप आहे आषाढ, श्रावण आणि भाद्रपद, वर्ग 8 ते 10 आणि 11. यामध्ये प्रोत्साहनपर बक्षिसांमध्ये कुमारी स्वरा चंदू धर्मे, प्रणव काकडे, कुमारी जान्हवी वागर्दे, गिरिजा तुषार कुटपळे, कुमारी मिताली मनोहर अलोणे, अनुश्री नितीन वसुले, कुमारी प्राची गजेंद्र ठाकरे, कुमारी सानवी सतीश थेटे, कुमारी मनस्वी गजानन रानोटकर, कुमारी हर्षदा खुशाल अंबडकर, कुमारी जीविका रवींद्र बुटे आणि कुमारी स्वरा योगेश तुमराम या विद्यार्थिनींचा आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक, प्रोत्साहनपर. यानंतर तृतीय क्रमांक आहे. तृतीय क्रमांकामध्ये युवराज सुशील पाटील. द्वितीय क्रमांक आहे कुमारी गौरी उमेश माकोडे आणि प्रथम क्रमांक आहे कुमारी नंदिनी मनोहर अलोणे. या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. यानंतरची तुला सांभाळण्यासाठी मी पाटील सरांना, आलेकर मॅडम. ज्यांचा नंबर आलेला नसेल त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, कारण आपल्या प्रत्येकापर्यंत एक सुंदर असं प्रमाणपत्र येणार आहे. त्या प्रमाणपत्राची आपण वाटेकरू असू. आणि ज्यांना बक्षीस मिळालंय त्या विद्यार्थ्यांनी आताच मला विचारणा केली की बक्षीस आज मिळणार आहे का, तर एक ऐकायला हो, बक्षीस आज ऐवजी आपण स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला हे बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. त्या दिवशीला या बक्षीस वितरणाचा सोहळा आपण घेणार आहोत.
म्हणून सर्वांनी 15 ऑगस्टची वाट पाहायची आहे आणि त्या सोहळ्यामध्ये आपण बक्षिसं देणार आहोत. कुणीही विचार न करू नका, तुमचे बक्षिसं तुमच्यापर्यंत अगदी निश्चित येईल. फक्त त्याला अवधी आहे थोडा, 15 ऑगस्टला बक्षीस मिळणार. यानंतर कार्यक्रमाचं मुख्य सूत्र आदरणीय वानकडे सर अध्यक्षीय भाषण करतील अशी आपणास विनंती करते. सरांचे मौलिक विचार आपण ऐकूया. अध्यक्षीय विचार आपण ऐकूया. त्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक, संयोजक, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि त्याचे उपस्थित असलेले बाल्य, पालक आणि सहभागी, या महोत्सवामध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक, शिक्षिका आणि माझ्या तरुण मित्रांनो, तर आज हा अभिनव उपक्रम या आपल्या उत्क्रांती परिसरामध्ये डॉक्टर चरण सोनारे आणि डॉक्टर सुशील पाटील यांच्या अथक प्रयत्नातून हा महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. आता रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी आणि त्याचे उपयोग काय, शरीरासाठी कुठल्या प्रकारचे जीवनसत्व ते पुरवतात, यासाठी ह्या महोत्सवाचं फार महत्त्वाचं म्हणजे एक चांगला उद्देश डॉक्टर सोनारे साहेबांचा आहे. आणि हा महोत्सव इतक्या चांगल्या रीतीनं यशस्वी होईल आणि मोठ्या संख्येनं जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना रानभाज्या याची माहिती, त्याचे उपयोग आणि आहारामध्ये त्याचं काय स्थान आहे, काय महत्त्व आहे याची माहिती बऱ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा मिळालेली आहे. तर माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. सर्वात महत्त्वाचं असेल तर ते आपलं शरीर, ज्याला आपण काया म्हणतो. म्हणजे काया, माया आणि छाया. म्हणजे काया जर सुदृढ असेल, शरीर जर सुदृढ असेल तर आपल्या जीवनाला एक जगण्याचा अर्थ प्राप्त होत असतो. आणि जी काही आपल्याला माया म्हणजे त्याला आपण पैसा आपण कमावतो ते अत्यंत आवश्यक आहे आपल्यासाठी, जीवन जगण्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी आपण पैसा कमावलाच पाहिजे. परंतु या ठिकाणी हे सुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे की जो काही पैसा समाजव्यवस्थेमधून आपण मिळवतो त्यामध्ये साधारणतः 10% म्हणजे धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण आपल्या उत्पन्नाचा 10% भाग हा सार्वजनिक कामासाठी खर्च केला पाहिजे, लोकोपयोगी कामासाठी खर्च केला पाहिजे. आणि त्यानंतर आपले शरीर चांगलं असेल, निरोगी असेल, त्यानंतर आपलं अर्थार्जन सुद्धा अधिक चांगलं असेल तर आपल्याला छाया आपोआप मिळतं. छाया म्हणजे लोकांचं सद्भावना, लोकांचं सहकार्य. आणि ह्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर एक प्रकारे जीवन जगण्यामध्ये आपल्याला एक आनंद मिळतो. तर या ठिकाणी मला अध्यक्ष केलं त्याबद्दल मी संयोजकाचा डॉक्टर चरण सोनारे यांचा अतिशय आभारी आहो. संस्था जी उत्क्रांती शिक्षण संस्था आहे किंवा उत्क्रांती परिवार आहे, जे काही कार्यक्रम, लोकोपयोगी कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्यक्रम होत असतात त्या सर्व कार्यक्रमामध्ये उत्क्रांती परिवाराचा फार मोठा सहभाग असतो. आणि त्यामुळेच उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्थेतून आपण या कार्यक्रमासाठी, या बक्षिसासाठी 5,000 रुपयाची आपण मदत देणगी दिलेली आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही अशाच प्रकारचे कार्यक्रम नेहमी आयोजित करत जा. लोकोपयोगी उत्क्रांती परिवार तुमच्या पाठीशी निश्चितपणे राहील जेवढं मी आश्वासन देतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
जे काही नियोजन झालं, आयोजन डॉक्टर चरणजित सोनारे सर यांनी जरी केलेलं असतं तरी अगदी प्रत्येक गोष्टीसाठी पुढे होऊन मदतीचा हात देऊन संपूर्ण नियोजनामध्ये बारकाईनं लक्ष घालणं ही भूमिका आमचे प्रेरणास्थान आदरणीय वानखडे सरांची असते. याही सोहळ्यामागे त्यांची खरोखर एक मौलिक भूमिका होती. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आभाराची धुरा आदरणीय डॉक्टर सुशील पाटील सर सांभाळतील अशी मी विनंती करते. या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामरावजी वानखडे सर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्याबद्दल आयोजकाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मित्र डॉक्टर अमोल ठवळी, अध्यक्ष निमा आयुर्वेद फोरम महाराष्ट्र राज्य, हे सुद्धा या कार्यक्रमाला अमरावतीवरनं वेळातील वेळ काढून उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन केलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच अमरावतीवरनं जी डॉक्टर मंडळी आलेली आहेत त्यामध्ये डॉक्टर दिनेशजी गवडी सर, माजी अध्यक्ष MCIM, डॉक्टर आकाश सांगोले सर, डॉक्टर अंकुर टारके, डॉक्टर सागर अर्डक, या सर्वांचे सुद्धा मी या आयोजकांच्या वतीने ते आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले संस्थेचे सचिव माननीय रामचंद्रजी पाटील, निमा वुमन्स फोरमच्या राज्यप्रतिनिधी डॉक्टर मीनाताई बंदे, प्रमुख अतिथीमध्ये माननीय श्री नितीन भाऊ खर्डे, अध्यक्ष हरिसेवा फाउंडेशन वरुड, माननीय डॉक्टर सौ रुपालीताई जैन, अध्यक्ष रोटरी क्लब वरुड, आणि माननीय डॉक्टर श्री शैलेशजी लोखंडे, अध्यक्ष निमा वरुड, या सर्वांचा सुद्धा मी येथे आभार मानतो. तसंच या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका ज्यांनी निभावली त्या सौ स्मिताताई लांडे, सौ जयश्रीताई फुटाणे, सौ प्रणिताताई सोनारे, सौ लोखंडे मॅडम, सौ डॉक्टर जयाताई अळसपुरे, सौ सुप्रियाताई बंदे, मुक्ताताई वानखडे, सुनीताताई धोटे, सौ मंदाताई कुकडे, मंदाताई खोकमारे, श्री देवाभाऊ उईके, सौ निरंजनाताई तळस, सौ मंदाताई चौधरी आणि सौ शैलेजा गोरडे मॅडम या सर्वांनी या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून आपली भूमिका निभावली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी येथे आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. तसंच या कार्यक्रमासाठी उत्क्रांती पतसंस्थेने जी 5,000 रुपयाची बक्षीस आपल्याला जाहीर केलं होतं त्याबद्दल आयोजकाच्या वतीने उत्क्रांती पतसंस्थेचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाला आपल्याला जो सगळ्या नियोजनासाठी सहकार्य केलं आणि त्याबद्दल आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री देवराळे सर यांचेसुद्धा आभार मानतो. तसंच ज्या पालकवर्गांनी विद्यार्थ्यांना ही रेसिपी बनवून दिली, सकाळी उठून ती तयार करून दिली, त्याबद्दल त्या सर्व पालकवर्गाचे सुद्धा आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला ज्या ज्या सहकारी संस्थांनी मदत केली त्यामध्ये जायंट्स ग्रुप ऑफ वरुड, निमा वुमन्स फोरम वरुड, रोटरी क्लब वरुड, आयुष विभाग ग्रामीण रुग्णालय वरुड, हरिसेवा फाउंडेशन, माहुली गृह उद्योग व महिला विकास मंच वरुड या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी शब्दसुमनाने आभार मानतो. आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी या कार्यक्रमाला सहभाग दिला त्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि जे या कार्यक्रमाला इथे समोर बसून उपस्थित राहिले त्या सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आयोजकाच्या वतीने आभार मानतो. आणि यानंतर शेडके मॅडम राष्ट्रवंदना घेतील आणि नंतर अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. राष्ट्रवंदनेसाठी थांबायचं आहे.